त्यावेळेस सुहास कांदे काय म्हणाले हे आपण बघितलं. मात्र आता बातमी थेट राष्ट्रवादीच्या गोटातून आहे, कारण घडामोडी मोठ्या घडताय. शरद पवार गटाचे शिलेदार अजित पवार यांनी आता यांची भेट घेतली जाते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. शरद पवार गटाचे नेते काही वेगळा विचार करतायत का याची चर्चा रंगली आहे, कारण काल शशिकांत शिंदेंनी अजित पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आज तासगावचे आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद रोहित पाटील यांनी देखील दादांची भेट घेतली. अजित पवार यांच्या नागपूरमधील विजयगड बंगल्यावर त्यांच्यात चर्चा झाली आहे. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा देखील मुलगा अर्थातच सलील देशमुख यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. तर मतदारसंघातील कामांसंदर्भात ही भेट घेतली असं सांगितलं जात आहे. मात्र जरीही असं सांगितलं जात असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं असल्याचं बघायला मिळत आहे. मुख्य प्रतोद आहात आणि आपण आज दादांना भेटायला काय विषय? नाही, पत्र द्यायला आलेलो आहे. काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला. दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा. मी बंगल्यावरती माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवेत आणि ते 100 डीपीच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो आहे. नागपूर अधिवेशन चालू आहे. सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब इकडे आले. त्या संदर्भात आज प्रथमच त्यांना उपमुख्यमंत्री म्हणल्यावर भेट पण द्यायची आणि नागपूर अधिवेशनाच्या विषयी काही त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातले विदर्भाच्या प्रश्नाबद्दल जर का वेळ भेटली तर त्याची चर्चा करेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो आणि मला जे कौल दिलं आहे त्या कौलाच्या अनुसार मी त्या ठिकाणी माझ्या जी जनता आहे, माझे जे लोक आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये काम करेल.